नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज मी करणार आहे काळ्या वाटाण्याचा सांबार। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी सर्वात आधी तवा गरम करून घेतलेला आहे। आता यावर मी अर्धी कवड इतकं सुकं नारळ घेतलेला आहे। ह्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहे, ते भाजून घेते। आपल्याला हे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। खोबरं परतवून झाल्यानंतर आपल्याला यात गरम मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 हिरवी वेलची, 6 ते 7 काळ्या मिऱ्या आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा। हे सर्व आपल्याला या खोबऱ्याच्या मिश्रणात घालून परतवून घ्यायचं आहे। तर यात मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते, ते घालून घेते। यात आपल्याला गरम मसाले सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि हे सर्व एकत्र आता भाजून घ्यायचं आहे। कांदा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला परतवतच राहायचं आहे। इथे मी काळे वाटाणे घेतलेले आहेत 200 ग्राम। हे मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते। हे आपल्याला कुकरला लावून 8 ते 10 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। काळे वाटाणे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे याला 8 ते 10 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। सांबारासाठी मी 2 वाटण वाटून घेणार आहे। एक मी हिरव्या मिरची आणि कोथिंबीरचं वाटण करून घेते। इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे मी कुकरला 10 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्याची वाफ काढून आता पुन्हा यात बटाटे घालून मी 1 शिट्टी काढून घेणार आहे। मी इथे 1 मध्यम आकाराचा बटाटा त्याचे साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत। आता ह्याला पुन्हा झाकण लावून 1 शिट्टी काढून घेणार आहे। आता मी इथे फोडणीसाठी टोप गरम करून घेतलेला आहे। आता यात मी अर्धी पळी तेल घालून घेते। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यात मी जे हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते। आता याच मिक्सरच्या भांड्यात मी 1 टॅमॅटो सुद्धा वाटून घेणार आहे। मी इथे 1 मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे। आता या हिरव्या वाटणात आपल्याला हे टॅमॅटोचं वाटण सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर हे परतवत राहायचं आहे। आता आपलं हे हिरवं वाटण परतवून झालेलं आहे। आता यात मी जे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते घालून घेते। आता या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून या मिश्रणात घालून घेणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं मध्यम आचेवर उकळून घ्यायचं आहे। आता यात मी 1.5 चमचा घरगुती मसाला घालून घेते, पाव चमचा हळद पावडर। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला 1 उकळी आल्यानंतर आपल्याला यात वाटाणे जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। यात मी चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेते। याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यात मी जे आपण वाटाणे शिजवून घेतलेले होते ते घालून घेते। आता आपल्याला पुन्हा 1 उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता वाटाण्याच्या सांबाराला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही यात कोथिंबीरीची पाने सुद्धा घालून घेऊ शकता। तर असं हे आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार रेडी झालेलं आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।